देवाभाऊंची मोठी घोषणा, शेतकऱ्यांची वीज बिलाची पाटीकोरी केली. थकीत वीज बिल माफ. राज्यातील शेतकऱ्यांना कर्जमाफीचे आश्वासन दिल्यानंतर आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बळीराजासाठी आणखीन एक मोठी घोषणा केली आहे. त्यांनी 7.5 हॉर्स पॉवर पर्यंतच्या शेतीमधील वीज जोडणीची जुनी बिलं माफ करण्याची घोषणा केली. शेतीला पाणी देण्यासाठी 7.5 हॉर्स पॉवरचे जे मोटार पंप वापरले जातात त्यांना सध्या बिल येत नाही. मात्र यापूर्वीची जुनी बिलं अजूनही प्रत्येकाच्या नाव्यानं खात्यात जमा आहेत. त्याची वसुली कधीही होऊ शकते. त्यामुळे शेतकरी दुसरं कुठलंही कनेक्शन घ्यायला गेला तर ते त्याला मिळत नाही. मात्र आमच्या सरकारने एक निर्णय घेतला आहे. आम्ही 48,000 कोटी रुपयांची जुनी बिलं माफ करणार आहोत. शेतकऱ्याची पाटी कोरी झाली पाहिजे आणि नव्याने त्याला पाटीवर इतिहास लिहिता आला पाहिजे, या दृष्टीने आम्ही हा निर्णय घेतला असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. ते बुधवारी मुंबईतील एका कार्यक्रमात बोलत होते. त्यावेळी देवेंद्र फडणवीस भविष्यात आंतरराष्ट्रीय बाजारपेठ आणि नव्या तंत्रज्ञानाचा विचार करून शेती क्षेत्रातील गुंतवणूक वाढवण्याची गरज व्यक्त केली. आज राज्यातील 76% शेतकऱ्यांना आपण दिवसा वीज देत आहोत. या वर्षाअखेर आपला प्रयत्न आहे की आपण 100% शेतकऱ्यांना दिवसा मोफत वीज देण्याचा प्रयत्न करू, असं मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे. 2014 नंतर आपण शेती क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक केली. त्यासाठी जलयुक्त शिवार, मागील त्याला शेततळे या योजना राबवल्या. महाराष्ट्रात लाखो शेततळी तयार झाली. अलीकडच्या काळात मी हेलिकॉप्टर वापरत नाही, पण मराठवाड्यात अनेक कोरडे जिल्हे आहेत. हेलिकॉप्टरमधून वरून बघितल्यानंतर प्रत्येक शेतात तळं दिसतं. यंदाचं हे वर्ष अल निनोचं आहे. एकदाच पाऊस पडून नंतर गायब होतो. अशा वेळी पिकांना पाणी देण्यासाठी ही शेततळी कामाला येतात. पूर्वी सिंचनाच्या योजनांसाठी वाट पाहायला लागायची, पण आता आपण ड्रीप इरिगेशन आणि इतर सिंचन योजनांची प्रक्रिया ऑनलाईन केली आहे. आज आपल्याला शेती क्षेत्रात परिवर्तन करायचे असेल तर जागतिक बाजारपेठेचा विचार करावा लागेल. उत्पादन खर्च कमी झाल्यावरच आपली उत्पादकता वाढेल. त्यासाठी महाराष्ट्रात पुढच्या 2 ते 3 वर्षात 50,000 गट तयार केले तर गुंतवणूक क्षमता वाढेल. त्यामुळे पिकांचे प्रयोग करून पूरक पीक घेता येतात, असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलेलं आहे. मला सांगताना अभिमान वाटतो की जे आम्ही सांगितलं, आज राज्यातल्या 76% शेतकऱ्यांना आम्ही दिवसा वीज देतो आणि आमचा प्रयत्न हे वर्ष संपता 100% शेतकऱ्यांना दिवसा वीज आम्ही देऊ आणि 8 तास आम्ही देतो. 10 तास जायचंय, नंतर 12 तास जायचंय. दिवसा 12 तास आमच्या शेतकऱ्यांना त्या ठिकाणी मोफत वीज देण्याचा निर्णय आम्ही करतो. आणि आता याच्याही पेक्षा एक अजून चांगला निर्णय जो आज मी जाहीर करणार आहे. आपल्याला कल्पना आहे की 7.5 हॉर्स पॉवर पर्यंत आता तुम्हाला बिल येत नाही, पण तुमच्या प्रत्येकाच्या नावाने जुनं बिल आहे. प्रत्येकाच्या नावाने आहे, ते खात्यात आहे, लिहून ठेवलं आहे. कधीतरी वसुलीला येऊ शकतं आणि कुठलंही दुसरं कनेक्शन घ्यायचं झालं तर तो लाईनमन चेक करतो, तुमच्यावर तर आहे जुनं बिल, मिळत नाही तुम्हाला. आणि म्हणून आता मी हा निर्णय घेणार आहे की 7.5 हॉर्स पॉवर पर्यंतचं जे जुनं बिल आहे, 48,000 कोटी रुपयाचं जुनं बिल वसूल करायचं आहे. ते 48,000 कोटी रुपयाचं जुनं बिल आम्ही माफ करणार आहोत. शेतकऱ्याची पाटी ही कोरी झाली पाहिजे आणि त्याला नव्याने त्या पाटीवर इतिहास लिहिता आला पाहिजे, या दृष्टीनं घेतलेला हा निर्णय.